इंग्रजी राज्यसत्तेविषयक त्यांची महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन वृत्तांत आणि इंग्रजी राज्यसत्तेविषयक त्यांची काय भूमिका होती या विषयावर मी आज बोलणार आहे. ज्योतिबा फुले हे 19व्या शतकातील भारतातील एक प्रख्यात समाजसुधारक आणि विचारवंत होते. देशाला अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले होते. अशा या महामानवाचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या एका छोट्याशा गावामध्ये एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबामध्ये झालेला होता. त्यांचे आजोबा शेरी बागोरे हे होते. ते त्यांनी कटगुण हे गाव सोडून पुण्यात स्थलांतर केलेले होते. ते पुण्यामध्ये पेशव्यांना फुले पुरवण्याचा व्यवसाय करत असे. त्यामुळे त्यांना फुले असे बोलवल्या जाई. त्यामुळे त्यांचे गोरे हे आडनाव पूर्णपणे गडप फुले हे आडनाव पुढे रूढ झालेले होते. त्यांचे वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई या होत्या. ज्योतिराव हे 1 वर्षाचे होण्याआधीच त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झालेले होते. त्यामुळे त्यांचे पालनपोषण हे सगुणाबाई क्षीरसागर या एका दाईने केलेले होते. ज्योतिबांच्या वडिलांनी गोविंदरावांनी ज्योतिबांना खूप शिकवण्याचे ठरवले होते, परंतु काही कारणामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पूर्ण होऊन त्यांचे शिक्षण थांबविण्यात आले. परंतु म्हणतात ना, की एक जिद्द असली की काही पण करू शकतात. तसंच ज्योतिबामध्ये जी शिक्षणाची जिद्द होती, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपले जे वाचनाचे कार्य आहे ते सतत सुरूच ठेवलेले होते. त्यामुळे त्यांची जी कुशाग्र बुद्धी होती ती पाहून उर्दू फारसीचे विद्वान गफर बेग मुन्शी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक लिजिट साहेब यांनी गोविंदरावांना अट घातली आणि ज्योतिबांना पुण्यातील स्कॉटिश मिशनरीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश दिला. तिथे त्यांना सदाशिव बल्लाळ गोवंडे नावाचे एक मित्र मिळाले. म्हणतात ना, की एक चांगला मित्र हा उत्तम पुस्तकासारखा असतो. तसंच सदाशिव बल्लाळ गोवंडे हे सुद्धा त्यांना एक चांगल्या पुस्तकासारखेच मित्र म्हणून लाभले. त्यानंतर 13व्या वर्षी ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. त्यानंतर त्या शाळेमध्ये असताना त्यांची जी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होती ती उत्तम प्रकारे झालेली होती. तिथे त्यामुळे थॉमस पेन यांचा राइट्स ऑफ मॅन या पुस्तकाने ते प्रभावित झालेले होते. तसेच शिवाजी महाराज यांचे सुद्धा त्यांना आकर्षण वाटत असे. त्यांचे मित्र आणि त्यांच्यावर राइट्स ऑफ मॅन या पुस्तकाचे खूप प्रभाव पडलेला होता. त्यानंतर त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा निर्णय तर घेतलाच होता. कारण त्यावेळेला जी इंग्रजी राज्यसत्ता देशावर होती त्याचे त्यांना आकर्षण वाटत असे. काही क्रांतिकारक सुद्धा देशात होते. प्राणाची पर्वा न करता ते समाजासाठी कशाप्रकारे लढत होते ते त्यांना एक प्रकारे आकर्षण वाटत असे त्याची. त्यामुळे त्यांनी सुद्धा एक क्रांतिकारी बनण्याचा असा निर्णय घेतलेला होता. परंतु म्हणून त्यांनी लहुजी मागाच्या आखाड्यात जाऊन शक्ती साधना सुद्धा केली आणि दांडपट्ट्याचे उत्तम प्रशिक्षण सुद्धा घेतले. परंतु त्यानंतर त्यांच्यासोबत एक प्रसंग घडला. तो असा की ते एकदा एका ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेले असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांचा जो खालच्या जातीचा म्हणून जो त्यांचा अपमान केलेला होता, तो त्यांना संतापजनक वाटत होता. त्या प्रसंगामुळे त्यांना समजले की समाजामध्ये जी जाती प्रथा, उच्चवर्णीयांनी शूद्रांचे जे केलेले शोषण आहे, ते किती म्हणजे भयंकर आहे. जे इंग्रजी राजवट जी देशात आहे त्याच्यापेक्षा जे किती ते त्यांची भीषण परिस्थिती आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे त्यांनी शूद्रातिशूद्रां समाजांना सामाजिक ज्या मानसिक गुलामगिरी ठेवलेल्या आहे या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय ज्योतिरावांनी घेतलेला होता. आणि ही जी शूद्रातिशूद्रांना जी उच्चवर्णीय लोक जी वागणूक देत आहे अपमानास्पद ती कशी बाहेर काढता येईल त्या लोकांना त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी या हक्कवंचित घटकाच्या दुर्दशेचे मुख्य कारण हे अविद्या, अशिक्षितपणा आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलांकरता शाळा सुद्धा सुरू केल्या. त्यांनी आपल्या शेतकऱ्याच्या सूड या पुस्तकामध्ये 2 सुंदर अशा ओळी लिहिलेल्या आहेत. त्या अशा की अशिक्षितपणामुळे काय परिणाम झालेला आहे.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येमुळे झाले. अविद्येमुळे काय परिणाम होत आहे हे त्यांनी म्हणजे सांगितलेले आहे. त्यामुळे ज्योतिरावांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात शूद्रातिशूद्रांच्या मुलींकरता शाळा सुरू केली. भारतातील लोक अशिक्षित असल्यामुळे काय परिणाम होत आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे अ, महा त्यामुळे त्यांनी शाळा सुरू केल्या. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुण्यातील भिडेवाड्यातील ही एक पहिली शाळा होती. अ, अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी शिक्षणाची सोय केल्यामुळे सनातनी लोकांचा त्यांच्यावर रोष सुद्धा झालेला होता. तरी सुद्धा त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य हे सुरूच ठेवलेले होते. अं, त्यांचे ते कार्य त्यांनी सुरू ठेवलेले होते. 1851 मध्ये त्यांनी मुलींकरता स्वतंत्र शाळा सुद्धा सुरू केली. आणि आपले शाळेमध्ये शिकवण्याकरता त्यांना शिक्षक मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी सावित्रीबाई यांना जमिनीची पाटी यांनी हाताचा पेन करून घरी शिकविले आणि त्यानंतर त्यांना मुलींना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यानंतर त्यांनी आणखी काही शाळा सुरू केल्या, वाचनालये सुद्धा काढलीत. आणि तर तरी जे काही त्यांनी कार्य हे शिक्षणाचे केलेले होते, त्यासाठी सनातनी लोकांनी त्यांचा खूप कडाडून विरोध सुद्धा केलेला होता. त्यांच्यावर दगडांनी शेणाचा मारा सुद्धा केला. तरी सुद्धा त्यांनी आपले हे शिक्षणाचे कार्य निरंतर सुरूच ठेवलेले होते. अ, त्या या शैक्षणिक कार्यासाठी कंपनी सरकारने त्यांचा त्यावेळेसच्या ज्या इंग्रजी राजसत्तेची कंपनी सरकार होती, त्यांनी ज्योतिबांचा गौरव सुद्धा केलेला होता. शूद्रांवर जो अन्याय आणि अत्याचार होत होता, त्यांचा छळ करीत आलेले होते. त्याविरुद्ध ज्योतिबांनी जन्मभर संघर्ष करायचा ठरविला होता. ज्योतिरावांनी स्त्रियांसाठी सुद्धा अनेक कार्य केलेले होते. त्यांना स्त्री मुक्तीचा जनक सुद्धा म्हटले जाते. तसेच त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. अनाथ बालकासाठी बालकतत्व सुद्धा पत्कारले. त्या काळी तसेच त्यांनी अस्पृश्य लोकांकरता खूप काही कार्य केले. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याचे होत तर होते, परंतु अस्पृश्य लोकांना त्यातून पाणी घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यांना कुणीतरी त्यांना पाणी काढून देईन यासाठी त्यांना तासनतास वाट बघावी लागत होती. त्यामुळे ज्योतिराव फुलेंनी आपल्या घरातील पाण्याचा हौद हा अस्पृश्य लोकांसाठी खुला केलेला होता. त्यांचे जे पाण्याविना हाल होत होता. तसेच श्रमिकाकडून फसवणूक होती ही त्यांनी जवळून पाहिलेली होती. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणाकडून जो शूद्रातिशूद्र लोकांचा जो अन्याय आणि अत्याचार होत आहे त्यासाठी त्यांनी एक त्यांचे स्वतंत्र पुस्तक सुद्धा लिहिले आहे. गुलामगिरी या पुस्तकामध्ये त्यांनी ब्राह्मणाचे कशाप्रकारे वर्चस्व शूद्रांवर होते याचे पूर्ण वर्णन गुलामगिरी या पुस्तकात त्यांनी केलेलेच आहे. सामाजिक विषमता, अन्याय व शोषण यावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत बदल घडवण्यासाठी शूद्रांनी संघटित होऊन ब्राह्मण वर्गाविरुद्ध संघर्ष करावा असे त्यांचे मत होते. महात्मा फुले ईश्वराला मानणारे होते, परंतु ते मध्यस्थी म्हणजे जे कोणी आहे त्या काळामध्ये होम हवन धर्म याला खूप महत्त्व दिले जात होते. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे मध्यस्थी लोक आहेत त्यांना पुरोहिताची जी भूमिका आहे ती त्यांना नको होती. त्यांचे एक असे ब्रीदवाक्य सुद्धा आहे, सर्वसाक्ष जगतपती त्याशी नको मध्यस्थी. म्हणजे जे पुरोहित आणि देव आणि भक्त यांच्या मधात येणारे जे पुरोहित ब्राह्मण वर्ग होता तो त्यांना नको होता. तसेच त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केली. त्या सत्यशोधक स्थापन करण्यामागे त्यांचा एक उद्देश होता. तो असा की सर्व स्त्री शूद्रांना मुक्त करणे आणि ब्राह्मणी शोषणापासून त्यांचा बचाव करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य होते. तसेच त्यांनी मराठी पत्रके सुद्धा काही काढली. तसेच त्यांचे लेखन कार्य सुद्धा महान आहेत. त्यांची काही पुस्तके सुद्धा आहे. ते असे की ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, इशारा हे त्यांचे काही पुस्तक आहे. या पुस्तकामधनं त्यांनी
जे लोकांपर्यंत चांगले विचार आहेत ते पोहोचवण्याचे कार्य केलेले होते. तसेच बहुजन समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले. अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहत असत. तसेच त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग सुद्धा म्हणून ओळखले जात होते ते. आणि क्रांतीसूर्य या नावाने सुद्धा ओळखले जात होते. त्यांचे कार्यच इतके महान होते, की त्यांनी अं, जे अ, दे त्यांचे कार्य इतके महान होते, की समाजामध्ये जी काही अंधार होता, तो त्यांनी उजेडाकडे नेण्याचे जे कार्य केले, त्यामुळे त्यांना क्रांतीसूर्य या नावाने ओळखले जाते. अशा या महामानवाचा जन्म अ, महामानवाचा सॉरी मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला आणि त्यांचे काही इंग्रजी राज्यसत्तेविषयक विचार आहे ते सुद्धा बघूया. इंग्रजी राज्यसत्तेविषयक त्यांचे म्हणजे दोन्ही बाजूनी विचार आहे, की इंग्रजी राज्यसत्ता ही चांगली सुद्धा होती आणि वाईट सुद्धा. ती कशी? कारण इंग्रजी राज्यसत्ता आपल्या देशात आली, ती चांगली कशी काय आहे? हे त्यांनी सांगितलेले आहे, की इंग्रजी राज्यसत्ता आपल्या देशामध्ये आली, त्यामुळे इंग्रजी राज्यसत्ता आपल्या देशामध्ये यायच्या आधी पेशव्यांचा जो पेशवाईचा जो अंमल होता, तिथे त्या 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 काळामध्ये सुद्धा शेतकऱ्याची जी हालाकीची स्थिती होती ती होतीच. त्यामुळे इंग्रजी राजवट जेव्हा आपल्या देशात आली, तेव्हा या देशातील लोकांनी त्या इंग्रजी राजवटीचे स्वागत केलेले होते. तसेच पेंढाऱ्याचा बंदोबस्त सुद्धा इंग्रजी राजवटीमध्ये झाला, असे ज्योतिबांचे मत होते. इंग्रजी राजवटीने विचार स्वातंत्र्य आणि मुद्रण स्वातंत्र्य मिळून दिलेले होते. इंग्रजी स्वातंत्र्यामुळेच आपण शूद्रातिशूद्रांची दुःखे जगासमोर मांडू शकलो, अशी त्याची धारणा होती. अ, इंग्लंडशी आपल्या देशाचा संबंध जुळून आला असून इंग्रजी राजवट येथे दीर्घकाळ टिकून राहणे येथील रयतेच्या दृष्टीने हिताचे आहे, असे ज्योतिबांचे मत होते. कारण इंग्रजी राज्यसत्तेमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्यांनी म्हणजे जे काही जशी जाती व्यवसाय करण्याची असं त्या काळामध्ये एक परंपरा होती. ती इंग्रजी राज्यसत्तेमध्येच पूर्णपणे नष्ट झाली. कारण अ, जातीप्रमाणे व्यवसाय करणे ही चुकीचे आहे असे इंग्रजांनीच म्हणजे सांगितलेले होते. आपले हक्क आणि प्रतिष्ठा याची जाणीव इंग्रजी राज्यसत्तेमध्येच आपल्याला झाली हे सुद्धा ज्योतिरावांचे मत होते. तसेच इंग्रजी राज्यसत्ता इथे टिकून राहावी असे ज्योतिरावांना वाटत होते. कारण जर इंग्रजी राज्यसत्ता इथे टिकून राहिली नाही तर प्रगतीची चक्र ही उलट दिशेने फिरू लागतील असे ज्योतिरावांना वाटत होते. तसेच त्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात देशात ज्या वेळोवेळी क्रांत्या जे काही झालेल्या आहेत त्यामध्ये ज्योतिरावांनी सहभाग कधीच केलेला नव्हता. इंग्रजी राज्यसत्तेमध्येही काही ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांनी इथे नमूद केलेल्या आहेत. त्या अशा की इंग्रजी राजवटीच्या इष्टपरिणामातून जी शूद्रातिशूद्रांची शेतकऱ्याची पिढी शिकून पुढे आली होती, तिला रोजगार हवा होता. परंतु या राज्यसत्तेमध्ये जे सरकार आहे ती त्यांना रोजगार देत नव्हती. अ, गरिबाची ही सरकार दाद घेत नव्हती. उलट अज्ञान, अशिक्षित लोकांच्या नोकरशा फायदाच घेत होते. वरिष्ठ अधिकारी ऐशोआरामात जगत होते आणि जे कोणी कष्ट करत होते त्यांना कष्टच करावे राहावे लागत होते. अ, अशा शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लोकांची परिस्थिती समजून घेण्यात त्यांना काही गरज वाटत नव्हती. तर अशी ही इंग्रजी राज्यसत्ता होती. गरिबाची चहूबाजूने कोंडीच होत आहे. रेणीव खाते त्यांना लुबाडते. न्याय खाते त्यांना देशोधडीला लावते. आपल्याला दिसूनच येते, की जे काही क्रांतिकारी आणि क्रांतिकाऱ्यांनी जे काही बंड केलेले आहेत, ते कसे त्यांना न्याय सुद्धा मिळालेला नाही. त्यांनी चांगले सुद्धा कार्य केले असून त्यांना न्याय मिळाला नाही, हे ज्योतिरावांनी सांगितलेले आहे. महाराणी व्हिक्टोरिया हिला ज्योतिरावांनी एक विनंती पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी आपल्या काही ज्या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या किंवा कुणब्याच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांनी त्यात सांगितलेल्या आहे आणि त्या सांगताना त्यांनी तिथे सुंदर अशा 4 कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहे. त्या अशा की "सत्ता तुझी राणीबाई, हिंदुस्थानात जागृत नाही. जिकडे-तिकडे ब्राह्मणशाही, डोळे उघडून पाही. चहूकडे भटशाही, कुणब्याची दाद नाही. ज्योती म्हणे धाव घेई, दृष्टपासून सोडवी." म्हणजे जी काही सत्ता इंग्रजांची होती आपल्या देशामध्ये, ती हिंदुस्थानामध्ये त्यांची काही लक्ष तर नव्हतेच. फक्त त्यांनी हिंदुस्थानाला लुबाडून नेण्याचे काम केले. असे सुद्धा त्यांचे काही थोडेफार वाईट सुद्धा इंग्रजी राज्य व्यवस्थेविषयी त्यांचे मत होते.
सरकारच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी कठोर टीका केलेली आहे. बहुजनाच्या हिताआड येणाऱ्याची त्यांनी कधीच गय केलेली नव्हती. कष्टकऱ्याच्या हाती सत्ता यावी असे त्यांचे मत होते. परंतु ज्या इंग्रज सरकार ज्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभवून नेत नव्हते, त्यामुळे त्यांनी ज्योतिरावांनी इंग्रज सरकारला असे सांगायचे होते, की जर शोषित शेतकरी यांच्याविषयी जर त्यांनी लक्ष दिले नाही, तर त्यांची जी ही इंग्रजी राजवट आहे ती इथे टिकून राहणार नाही. असे त्यांनी म्हणजे त्या इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. अ, असे त्यांचे काही इंग्रजी राज्यसत्तेविषयक विचार होते. इथे मी माझ्या विषयाला थांबविते आणि यानंतर काजल नेताम या बोलेल. सुरू करा काजल लगेच. माझं नाव काजल अरुण नेताम आहे. मी स्त्री पुरुष समानता आणि अस्पृश्यता निर्मूलन आणि लेखन साहित्य यावर बोलणार आहे. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भारावून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारा थोर महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आधुनिक भारतातील पहिला समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात होते, कारण ते समाजातील सामान्यातील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारणारे ते पहिले समाज सुधारक होते. समाज प्रवाहातील वाईट अनिष्ट चालीरीतींचा अन्वयार्थ लावण्याचा सपाटच त्यांनी चालवला होता. प्रत्येक गोष्टींचा तळाशी जाऊन त्यावर गांभीर्याने चिंतन करून ते विचार करीत होते. त्यामुळेच त्यांचा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून गौरव करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीला त्यांनी नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते चंदनासारखे झिजले. 19व्या शतकातील विचारवंतांप्रमाणेच ज्योतिरावांनीही समतेच्या तत्वाने प्रेरित केले होते. त्यांनी समता तत्वाचा अत्यंत सखोल, समग्र आणि साक्षेपी विचार त्या काळात मांडला होता. माणसाचे माणूस म्हणून असलेले हक्क त्याला कधीच कोणी नाकारू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन ज्योतिरावांनी केले होते. जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य याचा ज्योतिरावांनी कडाडून विरोध केला. ब्राह्मणी व वर्णश्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणाऱ्या विचारप्रणालीला समतावादी शूद्र विचार प्रणालीचा पर्याय देण्याचा पहिला प्रयत्न ज्योतिरावांनी केला. त्याचमुळे ते त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ समतावाद्यांचे अग्रणी ठरतात. सर्व मानव प्राणी एकाच विश्वाची लेकरे असल्यामुळे त्यांची सर्व हक्कही समान असले पाहिजेत आणि त्यांनी एकमेकात बंधुभाव आचरावा अशी शिकवणूक जनतेला दिली. निसर्गातल्या सर्व मुक्त वापर व्हावा यासाठी निर्माण केल्या आहेत. सर्व माणसांना सारखेच पंचेंद्रिये व विचारशक्ती दिली आहेत. हे स्मरून माणसांनी परस्परांशी समतेचा व्यवहार करावा असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे. हिंदूच्या प्रचलित विषमतामूलक धर्मरचनांच्या जागी समदृष्टी धर्मरचनांची प्रतिष्ठापना व्हावी असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सत्यधर्माची संपूर्ण संकल्पना त्यातूनच उभी राहिली. एकाच कुटुंबातील माणसाने विविध धर्माची उपासना करावी असा आदर्शही ज्योतिरावांनी उभा केला. सत्यधर्म हा सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ असून समतेच्या ध्येयाची प्राप्ती त्यांच्या होऊ शकेल याबद्दल ज्योतिराव निशंक होते. माणसांच्या क्षमता जातीगोत्रावरून गृहीत धरण्याच्या प्रथेला ज्योतिरावांनी कडाडून विरोध केला आहे. जन्मसिद्ध श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व या दोन्ही गोष्टी ज्योतिरावांनी अग्राह्य ठरवल्या आहेत. राज्यकर्त्यांनी येथे सर्वांना कायद्यान्वये समान हक्क दिले, पण तेवढे पुरेसे नाही. सामाजिक, मानसिक, शैक्षणिक मागास ठेवल्या गेलेल्या घटकांचा वेगळा विचार करून त्यांना इतरांच्या बरोबरीने असल्याखेरीज समान संधीचा लाभ त्यांना घेताच येणार नाही याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. स्त्री पुरुष समतेच्या सातत्याने पुरस्कार करणारे आणि त्यासाठी अत्यंत मूलगामी युक्तिवाद करणारे ज्योतिराव हे भारतातील स्त्रीमुक्त विचारांचे आद्य प्रवर्तक ठरतात. स्त्री शिक्षण, स्त्री विषयक अन्याय, रूढींचे निर्मूलन, स्त्रियांच्या व्यावहारिक अडचणींचे निवारण
या क्षेत्रात त्यांनी ठोस कार्य केले होते. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा व विषम समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग म्हणून त्यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीचा विचार केला होता. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या तत्वाचे महात्मा ज्योतिबा फुले पाईक होते. यावरूनच ज्योतिरावांच्या स्त्री विषमतेचा दृष्टिकोन स्पष्ट दिसू लागतो. माणसामाणसात वाढणाऱ्या तफावतीचे मूळ जीवनशास्त्रीय घटकांपेक्षा भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अशा असंख्य कारणांशी निगडीत असते. ज्योतिरावांनी सोदाहरण सिद्ध केले आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य सुद्धा केले आहे. 19व्या शतकात विशेषतः महाराष्ट्राच्या अस्पृश्यता ही वंशपरंपरेने चालत आलेली अत्यंत वाईट व अनिष्ट प्रथा होती. समाज जीवनात त्यांना कोणतेही विशिष्ट स्थान नव्हते. त्यांना गावाबाहेर वेशीवर राहावे लागे. दारिद्र्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले होते. संवर्गाची सेवा करणे व गळ्यात मटके, कमरेला खराटा बांधून राहावे लागत होते. अत्यंत हीन दर्जाची कामे त्यांना करावी लागत असत. सर्व बाजूंनी उपेक्षित जीवन त्यांच्या जगावे लागत होते. अशा अस्पृश्यतेच्या प्रश्नांचा मूलगामी उहापोह महात्मा फुले यांनी केला आहे. कनिष्ठ वर्गातील लोकांचे अज्ञान, निरक्षरता दूर करण्यासाठी त्यांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्याचे कार्य हाती घेतले होते. या ध्येयाने प्रेरित होऊन ज्योतिरावांनी ग्रंथ, काव्य अशी उपयुक्त पुस्तके व ग्रंथ लिहिली आहेत. अस्पृश्यता ही सामाजिक जीवनातील लाजिरवाणी बाब आहे. अशा वर्णभेदावरून आवाज उठवण्यासाठी ज्योतिरावांनी शिक्षण या प्रभावी शस्त्राचा वापर, प्रचार व प्रसार केला. अस्पृश्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी म्हणून त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे कार्य महात्मा फुले यांनी आपल्या हाती ठेवले. ज्योतिरावांनी अस्पृश्यांसाठी केलेले हे कार्य जसे भारताच्या इतिहासात अभूतपूर्व आहे, तसेच त्यांचे तद्विषयक विचारही मूलभूत आहेत. या कार्यावर व विचारांवर त्यांची अढळ श्रद्धा व निष्ठा होती. ही निष्ठा अनुकंपेतून निर्माण झाली नव्हती, तर ती कर्तव्य भावनेतून जन्माला आली होती. या कर्तव्य भावनेला नैतिकतेचा भक्कम पाया होता. शूद्र आणि अतिशूद्रांचे त्याचा विचार पडीक नसल्याने ते मानवी स्वातंत्र्याची न्यायमूल्य ही जाणीव बाळगणारे होते. महात्मा फुले हे खरे समाज शिक्षक होते. समाज परिवर्तनासाठी रचनात्मक धर्माचे आणि रचनात्मक कार्यासाठी समाज परिवर्तन त्यांनी अपरिहार्य मानले होते. या दोहोंचा मूळ पाया त्यांच्या क्रांतिगर्भ विचार होता. अस्पृश्य आणि अस्पृश्यता यासंबंधी महात्मा फुलेंनी मांडलेला परखड विचार हा त्यांची साक्ष होय. त्याचबरोबर ज्योतिराव फुले यांनी काही लेखन कार्य सुद्धा केले आहे. ते पुढील प्रमाणे स्पष्ट करते. समाज सुधारणा, धर्म सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्त्री उद्धार, शेतकरी यांचा उद्धार इत्यादी बाबींवर ज्योतिराव फुले यांची नजर होती. या सर्व घटकांचे दुःख वेशींवर टाकण्यासाठी त्यांनी ग्रंथलेखनाचे शस्त्र वापरले होते. तृतीय रत्न हे नाटक 1885 मध्ये ज्योतिराव फुले यांनी लिहिले. या नाटकातून त्यांनी पुरोहित लोक आपले स्वार्थी हेतूसाठी दलित शूद्र लोकांना कसे फसवतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 1869 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रचला. 1869 मध्ये ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब हे पद्मात्मक पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी स्वार्थी साधू ब्राह्मणांच्या कारवायाचा उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर 1873 मध्ये महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित केला. समाजातील सामान्य लोकांना शिकवणारी दारे बंद झाल्यामुळे पुरोहितांच्या मध्यस्थींची गरज निर्माण झाली. या मध्यस्थींवर महात्मा फुलेंनी या ग्रंथातून टीका केली आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या व्यथा समस्या समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाद्वारे केला आहे. 1885 मध्ये सत्सार नियतकालिक महात्मा फुले यांनी सुरू केले. यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.
त्याचबरोबर 1885 मध्ये सुद्धा इशारा हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी जातीभेदावर प्रचंड प्रमाणात विचार मांडले आहे. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक 1885 मध्ये लिहिले. यात त्यांनी वरिष्ठ वर्गाकडून कनिष्ठ वर्गावर होणारा अन्याय भयंकर होता हे स्पष्ट केले आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होय. महात्मा फुले आजारी असतानाही त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांचे लेखन सुरू होते. हेच या ग्रंथात स्पष्ट होते. या ग्रंथामध्ये विश्वाचे सत्याचे स्वरूप प्रकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याचबरोबर मी शेखर सर याला समोर सांगण्याचे प्रयत्न करते. अर्सलन सुरू करा. मी महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार सर्वप्रथम आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत आणि त्यानंतर त्यांचे सामाजिक कार्य आणि शेतकऱ्यांसाठी कार्य जे केले आहेत त्यांनी ते आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार. महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे कार्य केले आहे ते अतिशय विश्वसनीय आणि अतुलनीय आहे. तर त्यांनी मुलींसाठी शाळा काढून असामान्य धैर्य दाखवले आहे. त्याचबरोबर त्यांनी कनिष्ठ वर्गाला शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिलेले आहे. समाजाची प्रगती ही बहुजन समाजाची प्रगती ही शिक्षणाशिवाय होणार नाही व शिक्षण हे एक असे प्रभावी माध्यम आहे की ज्यामुळे अस्पृश्यातील अज्ञानपणा नष्ट होईल आणि त्याचबरोबर अस्पृश्यताही देखील नष्ट होईल असे प्रखर मत त्यांनी मांडले होते. भारतात शिक्षणाचा प्रसार पाहण्याकरिता भारत सरकारने त्या काळात अंतर कमिशन या समितीची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर महात्मा फुल्यांनी या इसवी सन 1882 मध्ये या समितीपुढे त्यांनी आपले विचार मांडलेले दिसून येते. ते आपले विचार प्रकट करताना असं म्हणतात की सरकार गरीब शेतकऱ्याकडून जो सेस्तारा वसूल करतो त्या वसुलाचे उत्पन्न हे वरिष्ठ वर्गाच्या शिक्षणावर खर्च केलेला त्यावेळेस आपल्याला दिसून येत होता. तर वरिष्ठ वर्ग हा स्वतःपुरताच विचार करत होता. म्हणून सरकारने कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी 12 वर्षाच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत दिले पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी महात्मा फुलेंनी केली होती. त्यांनी त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाबाबतीतही आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येते. ते म्हणतात की प्राथमिक शाळेतील शिक्षक हा प्रशिक्षित असावा, तसेच तो शेतकरी वर्गातील असावा. कारण ब्राह्मण वर्गातील शिक्षक हा धार्मिक पूर्वग्रहामुळे कनिष्ठ वर्गीयांशी चांगले वागणार नाही, तर शेतकरी वर्गातील जो शिक्षक आहे तो अधिक लोकांमध्ये मिळून मिसळून वागतील व ते कनिष्ठ वर्गाशी एकरूप होतील. महात्मा फुलेंनी इंग्रजी शिक्षक तज्ञ त्यावेळचे लॉर्ड मॅकॉलेच्या शिक्षण विषयक पाझर पद्धतीला विरोध केला होता. या तज्ञांच्या मते शिक्षण हे प्रथम वरच्या वर्गातील लोकांना दर्शविलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या मते शिक्षण हे प्रथम खालच्या वर्गापासून द्यायला सुरुवात करावी व नंतर वरच्या वर्गाला द्यावे. यावरून आपल्याला असे लक्षात येते की महात्मा फुलेंनी आपले आयुष्य हे उपेक्षितांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केलेले आपल्याला दिसून येते. महात्मा फुल्यांनी शिक्षण विषयक प्रतिपादनात विचार, नीतिमत्ता, सौजन्य, सत्यनिष्ठा, शील संवर्धन, व्यवहार ज्ञान इत्यादीवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजे, त्याला त्याच्या शिक्षणातून प्रगतीपर विचारांचे धडे मिळाले पाहिजेत अशी शिक्षण व्यवस्था महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने अपेक्षित होती. यासाठी त्यांनी शिक्षण प्रगतीत आमूलाग्र बदल घडवून आणले आणि त्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते. तसेच बहुजन समाजाला शेतीविषयक ज्ञान प्राप्त व्हावे असे त्यांचे विचार होते. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतीचे आधुनिक ज्ञान देण्यासाठी आणि व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी तांत्रिक शाळा सुरू केल्या पाहिजेत असे त्यांचे विचार होते. अशा व्यावसायिक शिक्षणामुळे ग्रामीण भागातील लोकांना विविध व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच सरकारने बहुजन समाजाला शिक्षणाची आवड निर्माण होऊन व बहुजन समाजाचा विकास होईल याकरिता त्यांनी प्रयत्न केलेले आहे. तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी वसतिगृहे स्थापन करावी, शिष्यवृत्ती द्यावी यावर महात्मा फुल्यांनी
जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. यावरून असं स्पष्ट होते की महात्मा फुल्यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजाला पुढे पुढे आणले. रूढी व अस्पृश्यतांकरिता शिक्षणाची दारे खुली केली आपल्याला दिसून येते. म्हणूनच महात्मा फुले यांना भारतातील आद्य शिक्षक म्हणून ओळखले जाते. आता महात्मा फुल्यांचे सामाजिक कार्य आपण बघूया. अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली. त्याचप्रमाणे स्त्री जाती युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडलेली आपल्याला दिसून येते. त्यातून स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी महात्मा फुले यांनी सक्रिय योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. तसेच पुनर्विवाहाच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे केशवपण, बालहत्या, बालविवाह व अस्पृश्यता निवारण या विषयावर समाजाचे प्रबोधन केले. विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इसवी सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची महात्मा फुलेंनी स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा त्यांनी स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी नावाचे संप घडवून आणला. गर्भभेदमूलक विद्वेष, जातीभेदमूलक उच्च नीचभाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुल्यांनी इसवी सन 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी त्यांनी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखक करून त्यांनी पुस्तके प्रसिद्ध केलेले आपल्याला दिसून येते. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाचे कसम, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसून येते. समाजाची परिस्थितीमुळे खोलवर रुजलेली असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचा महात्मा फुलेंना ठाम विश्वास होता. ज्योतिरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मूळ जाणून ब्रिटिश सरकारकडून 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शालजोळी अर्पण करण्यात आली होती आणि त्या समारंभात सत्कार करण्यात आला होता. समाजात सुधारणा होण्यासाठी जातीभेदावर तीव्र प्रहार करणारे, स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुप्रेम यांचे महत्व समजावून देऊन त्याचे स्वतत्व जागविणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी जे कार्य केलेले आहे आता ते बघूया. शेतकऱ्यांचे अज्ञान, मागासलेपणा, दारिद्र्य यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता. तर शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य व दुःख दूर करण्याची क्षमता केवळ शिक्षणातच आहे हे महात्मा फुलेंनी त्यावेळेस अचूकपणे हेरले होते. त्यांनी आपल्या शेतकऱ्याच्या अशूड या ग्रंथात शेतकऱ्याचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढील प्रमाणे शब्दबद्ध केलेली आपल्याला दिसून येते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले एवढा अनर्थ एका अविद्येने केला. त्यांनी इथं आपल्या शिक्षणाशिवाय काही आपण करू शकत नाही शिक्षणाची मोल त्यांनी या पंक्तीमध्ये ओळीमध्ये त्यांनी आपल्याला स्पष्टपणे समजावून सांगितले आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची विदारक अवस्थेचे हे वर्णन डोळ्यासमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यातून पुढे शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहीर यांच्यासारखे अनेक उपाय सुचविले. इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवीच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्याचे घराणे मांडले. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी आणखी स्वतःचा घराचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलेला आपल्याला दिसून येतो. या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केलेली आपल्याला दिसून येते. त्यांचा मृत्यू इसवी सन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा त्यांची पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढे नेलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद सर. झालं. तर आणखीन कोणी राहिलात का तुमच्या ग्रुप मधलं?
नाही सर, अश्विनी होती पण तिची तब्येत खराब आहे तर ओके आम्हीच घेतली सर. ठीक आहे ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. मला वाटते 1 मिनिट 55 सेकंद राहिलेले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने महात्मा फुलेंच्या विचारांवर आज प्रकाश टाकण्यात आलेला आहे. मला तरी असं वाटतंय का यानंतरचाही अशाच पद्धतीने सगळे विचारवंत जितके काही आपण घेतलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यातून परीक्षाभिमुख काही प्रश्न जे आपल्याला परीक्षेच्या वेळेस आठवतील आणि त्यावेळेस लगेच आपल्याला ते आठवणार का याचं उत्तर हे होतं आणि हे अर्सलानने सांगितलेलं होतं किंवा रोशनीने सांगितलेलं होतं असं सहजतेने आठवेल असं पण मला वाटते. त्यामुळे तुम्ही सगळे या सेमिनारला जॉईन राहाल. आणि उद्या कोणता ग्रुप देणार आहेत हे पर्टिक्युलर सांगाल सरिता मॅडम? हॅलो सर. येस सर. हा, तुमचा ग्रुप आहेत का उद्याला तयार? नाही सर, गुरुवारी देऊ सर आम्ही. तुम्ही गुरुवारी. मोनाली? येस, आम्ही देऊ त्याला. अच्छा ठीक आहे. उद्याला तुमचं फिक्स करतोय. तुम्ही चारही लोक तयारीत राहाल. अगदी पूर्ण 40 मिनिटं त्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत. अपवादात्मक माझा एखादा 1 मिनिट राहिला तरी चालेल. ओके, मी रेकॉर्डिंग ठीक आहे.